हरी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपिच मस्तकं सुनाद वेणु हस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्ण नागरं चडिद्वास संवेद मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं कृष्णिकायां समन्नस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण
तिची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तैसे श्री गुरूंचे महिमान तैसे श्री गुरूंचे महिमान आकळिता की असे साधन हे जाणून मी मन निवांत केले शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा या वरीन करावा अवेरू श्री ज्ञान देवा चरणी मस्तक सो दिवस रजनी केला जगाचे उपकार तारी येले नारी नर विठाला 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 त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी गोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग म्हणजे भगवंताच्या सेवे करता निरूपण करता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर संत वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिवंत अलौकिक धैर्यवंत आणि कृतऋणी भगवंत असे असणारे महाराष्ट्रातील श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबरायांचा हा काकडा प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबराया भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर भगवंताचा साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर आमच्या साधू संतांचं जीवन आमच्या हरिदासांचं जीवन कसं भयमुक्त झालेलं आहे ते निर्भय तो स्पष्ट करतात विठाला विठाला ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान भक्त वत्सल जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मेच्या कृपेने ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप ज्या संतांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया असे असणारे संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबराय त्याचप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबराय तुका झाला से कळस भजन करा सावकाश या महाराष्ट्रामध्ये जे अनंत थोर क्रांतिकारक संत होऊन गेले त्या अनंत थोर क्रांतिकारक संतांपैकी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि त्याचप्रमाणे दुसरे असणारे थोर क्रांतिकारक संत त्यांना क्रांतिकारक मी का म्हणतो बारीक कान देऊ नाही का ज्या संतांनी माझ्या ज्ञानोबराईच्या अलंकापुरीची पवित्र ज्ञानगंगा पुन्हा ऐका ज्या संतांनी आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या दारोदारी प्रत्येकाच्या घरापर्यंत माझ्या ज्ञानोबराईची पवित्र ज्ञानगंगाच्या संतांनी पोहोच केली असे असणारे थोर क्रांतिकारक संत जर कोण असतील तर ते संत श्रेष्ठ कोंडाजी बाबा डेरे आहेत असे असणाऱ्या थोर संतांनी काय केलं ते अवतारा आले या जगामध्ये अवतार घेतल्यानंतर माणसासारखे दिसते पश्चिम सोनन पुरुषन जिग्रण नशनन गष्टन सोपश्वसन गीतेमध्ये सर्वात हा अवघड श्लोक आलेला आहे नैव किंचित करोमि ती युक्तो मन्येत तत्त्वविद त्या पंचमाध्यामध्ये महात्म्याच्या लक्षणाचा विचार केलेला आहे ते महात्मा नुसते आपल्याला माणसासारखे दिसले पण ते कोण होते बारीक आहे का ज्ञानोबराय बोलतात ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाची कुंभ परी माणूसपणाचे निभांब लौकिक भागो जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवणी धाले जे शांतीशी आले पल्लव नवे अशा थोर साधू संतांच्या आशीर्वादानं थोर साधू संतांच्या कृपेनं आपल्या ह्या शिरोली बरोबर ना शिरोली तर्फे बोरी या गावामध्ये गेली आणि दुसरं कोणतं गाव आहे आहे ना आहे असं या ठिकाणी शिरोली तर्फे आहे या गावामध्ये गेली 32 वर्षापासून भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये असणारी आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी अन्नदाते मंडळी देणगीदार मंडळी या ठिकाणी असंख्य असणारा माझा पितृवर्ग असंख्य असणारा माझा मातृवर्ग सर्व असणारे
असणारी गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी, सर्व भजनी मंडळी, काकडा म्हणणारी, हरिपाठ म्हणणारी, भजन म्हणणारी, या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी आपल्याच या ठिकाणी गावातील हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचं भूषण हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज डावकर आणि हरिभक्तीपरायण रामदास महाराज मध्ये आणि हरिभक्तीपरायण बबन महाराज असे सर्व साधक मंडळींचा सर्वांच्या तर्फे मला त्या ठिकाणी निरोप आला. तुमची सर्वांच्याच अंतःकरणामध्ये इच्छा होती म्हणून सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी मला फोन केला. सर्वजण या ठिकाणी आदरणीय पूजनीय सर्व वारकरी मंडळी आहे. असंख्य असणारा मातृवर्ग आहे आणि आपल्या खऱ्या अर्थानं आपलं भाग्य आहे अशी असणारी गोड गुणवान मंडळी आपल्या या छोट्याशा गावामध्ये येतात आणि 8 दिवस सेवा करतात. माझ्या ज्ञानोबराईच्या पवित्र अलंकापुरीमध्ये ज्यांनी आपल्या जीवनाची काही असणारी अंतरंग साधना आपल्या अलंकापूर तीर्थक्षेत्रामध्ये केली असे असणारे गायनाचार्य, हरिभक्तीपरायण, संगीत अलंकार, संगीत विशारद गणेशजी महाराज देशमुख, सुंदर चाल म्हणली बाबांनी. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज बनकर ज्या महात्म्याचं खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये नाव आहे असे असणारे गुरुवर्य परमपूज्य परमादरणीय सुदामजी महाराज बनकर अशा महाराजांच्या या ठिकाणी पुतण्या आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आणि ज्यांचा मृदुंग ऐकल्यानंतर आम्हाला या ठिकाणी आनंदीतल्या गंभीर महाराजांची आठवण येते असे असणारे हरिभक्तीपरायण रोहन महाराज काळे दिसायला सुद्धा सारखे आहेत आणि त्यांचा मृदुंग वादन सुद्धा सारखंच आहे. माझ्यासमोर अनेक परिचयाची मंडळी आहे या ठिकाणी ज्यांची माय सिस्टीम आहे असे असणारे आमचे सखाराम दादा आपल्या वारी सोहळ्यामध्ये येतात. त्यांची सुद्धा या ठिकाणी सुंदर असणारी माय सिस्टीम आहे. सर्वच काय वातावरण छान आहे. आपल्या दिंडीचे असणारे अन्नदाते आमचे असणारे हनुमंत खोरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. सर्वांच्या परम पवित्र उपस्थितीमध्ये 9 वाजून 10 मिनिटांनी आपल्याला ज्ञानदेव तुकाराम करायचं. विठाला विठाला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट. प्रस्तुत अभंगामधून श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबरायांनी भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर, भगवंताचं दर्शन झाल्यानंतर, भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर आम्हा हरिदासांना कोणत्याही प्रकारचं भय नाही. 2 वर्ग आहे समाजामध्ये. पहिला वर्ग आहे जीवांचा आणि दुसरा वर्ग आहे साधूंचा. पण भावांनो, जीवाला भय आहे म्हणजे जीव असणारा हा भययुक्त आहे. आणि आमचे संत महात्मे, माझे ज्ञानोबराया, माझे तुकोबराया, सद्गुरु जोग महाराज हे भयमुक्त झालेले आहेत. म्हणून तुकोबराय नाटामध्ये काय गोड वर्णन करतात. अरे म्हणून जीवाला म्हणून कशाचं भय आहे आणि साधूला कशाचं भय नाही. जीवाला भय आहे कर्माचं. मुद्दा नंबर 2, जीवाला भय आहे विकारांचं, जीवाला भय आहे मायेचं आणि जीवाला भय आहे काळाचं. विठाला विठाला दुसरी बाजू आमच्या संत श्रेष्ठ कोंडाजी बाबांची पहा. संतांना कर्माचं सुद्धा भय नाही. आपण त्याची कारण पुढे विस्तार करणार आहोत. फक्त मी मुद्दे सांगत आहे, कान देऊन ऐका. संतांना विषयांचं सुद्धा भय नाही. संतांना मायेचं सुद्धा भय नाही आणि संतांना कालाचं सुद्धा भय नाही. विठाला विठाला जीवाला कशाचं भय आहे. जीवाला महाराज कर्माचं भय आहे. कर्म किती दुस्तर आहे भगवंतानं ज्ञानेश्वरी मध्ये गोड वर्णन केलेलं आहे. कर्म अत्यंत दुस्तर आहे. मला क्लेशोदिकत रस्तेशा मवेक्ता सत्तचेतसाम अवेक्ताय गतिर दुःखम ध्येयवत्विर वाप्यते. योग मार्ग अत्यंत कठीण आहे. कर्म मार्ग अत्यंत कठीण आहे. ज्ञान मार्ग अत्यंत कठीण आहे. म्हणून जीवाला कर्माचं भय आहे. कसंही कर्म करा, कोणतंही कर्म करा. भवानो नाथबाबा सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगारी. त्या ठिकाणी कर्मापासून भिकाऱ्याला सुट्टी नाही, राजाला सुट्टी नाही, म्हणजे या जगामध्ये कोणाला सुद्धा सुट्टी नाही. ज्ञानोबरायांनी 18व्या मध्ये एका राजाचा दृष्टांत दिला. कोणाचा दृष्टांत दिला? तो राजा सामान्य नव्हता दादांनो. तो राजा होता इंद्र असणारा राजा. इंद्राचं पद ज्याला मिळालं, 9 स्वर्गाधिपती झाला. ज्ञानोबराय बोलतात,
नवश स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबा बला. पण ज्ञानोबराय सांगतात त्याचा कर्माचा काय परिणाम झाला. तो भुजंग तो पावला नेनसी काही भवन. ज्ञानोबराय बोलतात कर्मामुळे त्याला साप व्हावं लागलं. कर्मी दशरथ योग मीना, कर्मी श्रीराम वनवासा गेला, कर्मी रावण शिव पावला, योग रडला सीता देवी. जीवाला होणं कर्माचं भय आहे. विठाला 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 संतांची बाजू घ्या. म्हणून साधू संतांना मला कर्माचं भय नाही. कशा प्रकारे नाही? संतांना कर्माचं भय नाही. संत काय करतात? कारण ज्ञानोबराय बोलतात तरी उचित कर्मी आगवी. काय बोलतात ज्ञानोबराय? तरी उचित कर्मी आगवी, मज आचरणी मज अर्पावी. म्हणून देवाला कर्म समर्पण करायचे. ते कसं समर्पण करायचे? ज्ञानोबराय सांगतात तुम्ही देवाला कर्म समर्पण करा, पण ते समर्पण करत असताना तरी उचित कर्मी आगवी, तू आचरणी मज अर्पावी. तू त्या कर्माचं शुद्ध आचरण कर आणि नंतर श्रीकृष्णार्पणमस्तु म्हण. म्हणून माझे शांती ब्रह्मनाथ बाबा कर्म देवाला समर्पित करता. सहज कर्मी झाली ती ब्रह्मार्पण, जनहान होई अवघा जनार्दन. ऐसी ऐकता निवती साधू जन, एका जनार्दनी वानरी निज खून. झाली संध्या संध्या माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. पण अशी बोलणं देवाला आपली कर्म समर्पित का होत नाही? त्याचं कारण आहे संतांनी साधना केली पण आपल्या जीवाकडे साधना नाही. संतांनी कोणती साधना केली? गुरु कृपा निर्मळ भगीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती. अशी पदे एकत्र जेथे होती, स्वानुभव स्नान ही मुक्त स्थिती. संतांनी ते भगवंताला कर्म समर्पण करण्याकरता काय केलं? नाथ बाबा सांगतात सद्बुद्धीची घालून शुद्धासन, वरी सद्गुरूची दयापूर्ण. शमधम युवतीच्या चरणी जाण, वाचे उच्चारे केशव नारायण. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. भक्ती बहीण आली धावोनी गावा, आता संध्या कैशी करू मी केदवा. तेव्हा माझे नाथ भाऊ होता सहज कर्मी झाली ती. केले कर्म झाले तिची भोग आले, भगवंत वन ज्ञानोबरायला सांगतात ब्रह्मण्यादाय कर्माणी संगम त्यात्वा करोति हं, लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमि वांबसा. संतांना कर्माचं भय का नाही? आपल्याला कारण पाहिजे. बारीक आहे का? संत वन संसारामध्ये राहतात पण संतांच्या मध्ये संसारात नाही. आपण परमार्थामध्ये राहतो पण आपण परमार्थामध्ये राहून सुद्धा आपल्यामध्ये संसार राहतो. सत्यवादी करी संसार सकल अलिप्त कमल जडी जैसे. कमल ज्ञानोबराय सांगतात कमल कशामध्ये असतं? कमल हे पाण्यामध्ये असतं. तो कर्मी करी सकळी परी कर्मा भन्ना नाकळे. ज्ञानोबराय सांगतात कमल असणार पाण्यामध्ये असतं पण ते कमल असणार कधी सुद्धा वन त्या ठिकाणी पाण्याचा स्पर्श करत नाही. त्याप्रमाणे महात्मा संसारामध्ये राहतो पण महात्म्याच्या अंतःकरणामध्ये पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती सोपनी. पांडुरंग आणि ग दुसरी मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासून या. म्हणजे संतांच्या अंतःकरणामध्ये काय आहे? संतांच्या अंतःकरणामध्ये कर्मधर्म त्यांचा झाला नारायण स्वरूप झाल्यामुळे म्हणून त्यांना कर्माचं भय नाही. विठाला विठाला जीवाला दुसरं भय आहे दादांनो. जीवाला दुसरं भय आहे. महाराज सांगतात विकारांचं जीवाला किती भय आहे. अरे या विषयानं या विकारानं
भल्या भल्यांना बोलणं सोडलं नाही. शांती ब्रह्मनाथ बाबांचं एक असणारं येडका नावाचं प्रकरण आहे. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात, अरे भल्या भल्यांना विषयानं गुंतवलं रे. अरे या जीवाची तर काय की विषय ओढी बोलले जीव, आता याची कोण करील कीव, नपजे नारायणी भाव. न तुकोबराय काय गोड नाटामध्ये वर्णन करता. अरे विषयाचे जीवाचे तर काय कथा सांगता. अरे या विषयानं कोणाला सोडलं नाही यादी सांगतात. नाथ बाबा एडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारी शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्राशी धरारा लाविला जेने. 4 जण झाले बरं का बाबा. किती जण झाले. पहिल्या चरणामध्ये नाथ बाबांनी 4 जण घेतले. आता दुसऱ्या चरणामध्ये 3 जण घेतात. धडक मारिले नारदा केला रावणाचा चेंडा, दुर्योधना मारिले गदा घेतला प्राण. 4 आणि 3 किती झाले. 7 जण गुंतले भाऊ. आता तिसऱ्या चरणामध्ये 3 जण सांगितले. भस्मा सुरमुखला प्राणासी, तिची गती झाली वालीसी. अरे विश्वमित्रा सारिका ऋषी, नाडीला जेने येडका मधून तो केवळ पंचान. पण त्या विषयाला त्या विकारांना एका संतानं जिंकलं रे भाऊ. नाथ बाबा सांगतात, सुखदेवाने ध्यान करुणी येडका आणीला आकुलोनी. नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी चरणी बांधिला जेने, येडका मदन तो केवळ पंचानन. जन्मताचे संसार तेजेला सुखे, तोच निष्कलंक तुका म्हणी. विठाला विठाला या विकारांवर विजय कोणी मिळवला. आमच्या साधू संतांनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांच्या आवडीने आवडी मला सांगतात, त्यांची कीर्ती गायली पुराण तरी हो. जगामध्ये विषयांवर विजय मिळवणे फक्त संत आहेत. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता देवतया जवळी असेल, किंवा काम क्रोध बंदी कानी काम क्रोध असणारे त्या साधू संतांनी जिंकले. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. जीवाला दुसरं वय आहे विषयाचं, जीवाला पहिलं वय सांगितलं कर्माचं. पण संतांना कर्माचं भय नाही. पुढे जाऊन आपण विस्तार करणार आहे कान्यू नाही का. जीवाला दुसरं भय आहे विषयाचं, पण संतांना महाराज सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि विषयाला तिसरं वय आहे वनो मायेचं. ही माया परमार्थ करून देत नाही, ही माया नीतीनं जीवन जगून देत नाही. अरे ही माया म्हणून त्या ठिकाणी धर्मानं पाऊल टाकून देत नाही रे. म्हणून ही माया आम्हाला कीर्तनाला येऊन देत नाही. ही माया आम्हाला कधी म्हणून गळ्यामध्ये पवित्र पांडुरंगाची तुळशीची माळ घालून देत नाही. ही माया कधी म्हणून आमच्या मुलांना हरिपाठ शिकून देत नाही रे. ही माया आम्हाला कधी म्हणून मुलांना चांगले संस्कार लावून देत नाही हो. ही माया काय करते. अरे भाऊन ही माया तर या प्रपंचामध्ये गुंतवते, आणि ही माया आपला असणारा जीवनातला अमूल्य वेळ काळाच्या जबड्यामध्ये घालते. म्हणून ही असणारी इतकी दुस्तर माया आहे. अरे अर्जुना, या मायेमधून भले भले गुंतले रे. भाऊन ज्ञानोबराय सांगतात, दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वै प्रपदन्ते माया मेताम तरंती ते. म्हणून मायेचं प्रकरण माझ्या तुकोबरायनं गात्यामध्ये खूप गोड रंगवलेलं आहे.
एक असणारी आजी 60 वर्ष वारी केली। 60 वर्ष वारी केल्यानंतर वयाचे 75 वर्ष पूर्ण झाली। पण भावांनो, शेजारी नसणारी कधी सुद्धा वारीला येत नव्हती, कधी सुद्धा परमार्थ करत नाही, कधी सुद्धा गळ्यामध्ये माळ नाही, म्हणून कधी सुद्धा कोणत्याही प्रकारचा दान धर्म नाही। पंढरीची वारी जवळ आली होती आणि वारी जवळ आल्यानंतर भावांनो संगतीचा थोडा काही परिणाम झाला आणि मग भावांनो या आजीनं शेजारणीला वारीला जायला तयारी केली। तयार केल्यानंतर आता बॅग भरलेली आहे। आता पंढरपूरच्या वारीला जायचं म्हटल्यानंतर आपण काय काय घेतो बरं? पंढरपूरच्या वारीला जायचं म्हटल्यानंतर आपण तुकोबरायचा गाथा घेतो, ज्ञानेश्वरी घेतो, गीता घेतो, कोंडाजी बाबांची भजनी मालिका घेतो। कशा करता? पत्रिका म्हणण्याकरता, नाट म्हणण्याकरता, समाधी म्हणण्याकरता, तीर्थावली म्हणण्याकरता, बालक्रीडा म्हणण्याकरता, हिंदुस्थानी म्हणण्याकरता एवढं घेतो का आपण? आपण काय घेतो? काही जरी नाही घेतलं महाराज, गणेश महाराज, आपण मोबाईलचा चार्जर हमखास घेतो। मोबाईलचा चार्जर काय करतो? सारखा त्या मोबाईलला चार्जिंग करतो आणि सारखा घरी फोन लावतो। तुका म्हणे ऐसे जन गोविले माये करून। आता दृष्टांतामध्ये या तुकोबरायांनी गोड प्रकरण रंगवलेलं आहे। कसे बसे म्हणा पंढरीच्या वारीला जायला ती तयार झाली। आवाज चालली पंढरपुरा आणि मग बाबांनो त्या ठिकाणी असे आमचे असणारे शिरोली तर्फे आले। या गावातले गोड भजनी होते, वारकरी मंडळी होती, त्यांची दिंडी आली आता मारुतीरायाच्या मंदिरासमोर। त्यांनी अभंग धरला, हनुमंत महाबळी धाडी रावणाची झाडी तया माझा नमस्कार। पण शेवटच्या चरणाला रोहन महाराज होते वाजवायला, मग त्यांनी ठाईची चाल धरली, धेन धेन धा 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 धेन की धीरा किट्ट धेन धा धा की धीरा किट्ट धेन। बघता काय म्हातारी बेशी पासून आली घरा बोन त्या ठिकाणी दिंडीमध्ये आलेली बोन म्हातारी पुन्हा घरी गेली आणि घरी गेल्यानंतर सांगितलंय सुनाय दाम दाम दाम, मी आता पंढरीच्या वारीला चालले आहे। वारीला जात असताना तू आई, तू आपल्या पाठीमागे निघणार गाई म्हशीचं दही दूध तू शेजारणीला द्यायचं नाही। सुनबाई लय हुशार होती, कारण ती सुद्धा शिरोलीचीच होती। ती म्हटली अहो तेव्हा ते मला गव्हाचं म्हटलं नाही, बाजरीचं म्हटलं नाही, तांदळाचं म्हटलं नाही, नेमकं दह्याचं दुधाचं कस काय म्हटलं त्या बाई? बाबांनो म्हातारी लय हुशार होती। म्हातारी म्हणली मी गव्हाच्या आणि बाजरीच्या गोण्यांना खुणा करून ठेवल्या। नाही म्हातारे हुशार असतात, खुणा करून ठेवल्या। मग मला सांगतात परिसे गे सुनेबाई, तुकोबराने वर्णन केलेलं आहे, मायेचं प्रकरण रंगवलेलं आहे। परिसे गे सुनेबाई नको वेचू दूध दही, आवाज चालली पंढरपुरा। पण तोपर्यंत दिंडी आधी महादेवाच्या मंदिरासमोर, आपल्या गावामध्ये आहे शंकराचं मंदिर, मग टाळकरी मंडळी असे पाठ्यावाले होते। रामदास महाराज पुढे आहे ना, रामदास महाराज त्या ठिकाणी असे पाठ्यावाले वारकरी होते। मग ते महादेवाच्या मंदिरामध्ये गेले। श्रावण महिना त्या ठिकाणी आता नेमका चालून येणार होता, म्हणून त्यांनी महादेवाचा बारका भंग धरला नाही। त्यांनी अभंग धरला 12 ज्योतिर्लिंगाचा। अभंग का बारीक आहे का? त्या अभंगामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं यथार्थ वर्णन केलेलं आहे। ऐका आता, सत्य ज्योतिर्लिंग 12, श्रावण महिना चालू आहे, प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुडी उद्धारा भवतरा बापाओ। 12 ज्योतिर्लिंग ऐका। जरी आपल्याला जाणं नाही झालं दादांनो, आपल्या परिस्थितीमुळे, आपल्या शरीराच्या चांगली असणाऱ्या स्वास्थ्यामुळे, तर म्हणून ते 12 ज्योतिर्लिंगाचं नुसतं स्मरण करा, तर काय आपल्या जीवनामध्ये फळ आहे। सत्य ज्योतिर्लिंग 12, प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुडी उद्धारा भवतारा बापाओ। पण ते 12 ज्योतिर्लिंग कांदून ऐका, ते कोणते कोणते आहेत? पहिलं ज्योतिर्लिंग सांगितलं वाराणसी विश्वनाथ, मोक्षदाता तो समर्थ, पूर्वीलांतरी चार्क सोमनाथ सोरठी, सोरठी सोमनाथ दुसरा आहे बरं का। ओंकार ममलेश्वर, श्वेतभंग रामेश्वर, भीमा उगमी भीमाशंकर। मला तर वाटते आपल्याला सर्वात जवळ तेच असेल, बरोबर? भीमा उगमी भीमाशंकर, कृष्णेश्वर वेरोळी। किती झाली बाबा? 6 झाली। 7 ऐका, नागनाथ अमृतोदकी, विश्वजन गेले सुखी, परळी वैजनाथ सुखी, सुकृत साचे जन्माचे। किती झाले? 6 आणि 2 8 झाली। 9 ऐका, त्र्यंबक हा तीर्थराज, पूर्वीलांतरीचे काज, त्याही तेजा माझे तेज महाकाळ उज्जनी। किती झाले? 8 आणि 2 10। आणि दुसरा असणारा कैलास पर्वतच आहे। नरहरी महाराज बोलतात तुझे कैलास भुवन, श्री शल्य मल्लिकार्जुन, वाचे स्मरता धन्य
किती झाले? 11 झाले. आता 12 ऐका. बद्री केदार उत्तरी ज्यांच्या स्मरणी बहुवातरी ध्यान धरिता वृत्ती नुरे निज निश्चल दासाची नरहरी मनी जन्मायावी शुद्ध सत्व प्रेम भावी वाचे हरी गुण गावी मालोलपी सर्वदा विठाला विठाला विठाला. एवढा मोठा अभंग धरल्या म्हातारी का जागी होता म्हणजे म्हातारी वेशी पासून घरी आहे. थांब 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 दुसरं काम आहे तुझं. अहो आता तुम्ही पहिल्यांदा आला आता परत का बरं आला? वेशी पासून आली घरा. मग घरी आल्यानंतर सुनबाईला सांगितलं सुनबाई आई मी आता उन्हाळ्यामध्ये खूप मोठा गवऱ्याचा कलवड रचून ठेवलाय. काय रचून ठेवलाय बाबा? कलवड. म्हणून जुन्या काळामध्ये जुन्या असणाऱ्या म्हातारी आजी म्हणून गवऱ्यांचा थाप उभा करून ठेवायचा. म्हणून त्या ठिकाणी आज म्हातारीने सांगितलं सुनबाई मी गवऱ्याचा मोठा कलवड रचून ठेवलाय पण मी आता पंढरीच्या वारीला चालले. पण वारीला गेल्यानंतर तू माझ्या एका सुद्धा गौरीला हात लावायचा नाही. सुनबाई म्हणून धार्मिक होती. सुनबाई म्हणली सासूबाई सोयीत जोडा सर्व मागील आशा सोडा. अहो आता बाई तुम्ही सुखाने वारीला जा मी तुमच्या एका सुद्धा गौरीला हात लावणार नाही. अख्ख्या गौऱ्या तुम्हाला मसनात न्यायला ठेवते. आणि वारीला म्हातारी काय वारीला जाती होई. 14 चरणाचा अभंग आहे बरं का. हो म्हणा किती चरणाचा? 14 चरण सांगायचे म्हटल्यानंतर वेळ जाईल आपल्याकडे. पण शेवटच्या चरणामध्ये अभंगाचा सिद्धांत सांगितला. तुकोबराय बोलतात म्हातारी वारीला गेली नाही याचं कारण सांगतात. तुका म्हणी आईसे जन गोविले माये करून. पण आमच्या साधू संतांना ही माया त्रास देत नाही बरं का. मग ही आमची माया का कोण होते साधू संतांची? तुका म्हणे माया होय दासी लागे काया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणे माया होय दासी लागे काया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. संतांनी कोणतं साधन केलं? या मायेला हरवण्याकरता ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. अशी साधना करून ज्ञानोबराय बोलतात एक एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच धडी सरडे माया जाळ. तुकोबराय तुम्ही या माया पशातून तरुण गेला तुम्ही या मायेवर विजय मिळवला पण आम्हाला सुद्धा या मायेतून तरुण जायचं आहे. काहीतरी उपाय सांगा ना. तेव्हा माझे तुकोबराय क्या जगाला आख्या असणाऱ्या विश्वाला अरे वरडून सांगतात जर तुम्हाला मायेतून जर सुटायचं असेल तर तुम्ही काय करा. देनी माया जाळ हरी हरी तुम्ही म्हणा
वयाने म्हणायचे नाथ बाबा चारीपाट उघडा नाथ बाबा सांगतात हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्यागांती हरी बोला आता बोलणं त्या ठिकाणी नाम बोलणं ते गमतीचं प्रमाण आहे आम्ही सर्व करताना बोलणं त्या ठिकाणी नामस्मरण करू दादा पण भांडताना कसं हरी म्हणायचं भांडताना आम्हाला ओव्या म्हणावं लागतात चुकलं काय भांडताना आपण काय म्हणतो ओव्या म्हणतो का शिवे म्हणतो तसं नाथ सांगतात हरी बोला भांडता हरी बोला भांडता उठता बैसता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला अशन काय होईल तेने माया जाळ तुटईल जीवाला तिसरं वय आहे मायेच पण संतांना तिसरं वय नाही बाबांनो मायेच विठाला विठाला जीवाला पहिलं वय आहे कर्माचं दुसरं वय आहे विषयांचं तिसरं वय आहे मायेचं आणि जीवाला चौथं वय आहे काळाचं म्हणून जीवाला किती काळाचं वय आहे बारीक आहे का एका सुभाषितकारानं गोड वर्णन केलेलं आहे कोणाला कशाचं वय आहे भोग्याला रोगाचं वय आहे कोणाला कशाचं वय आहे भोग्याला रोगाचं वय आहे ज्याच्याकडे जेवढे भोग आहे त्याच्याकडे तेवढे रोग येत असतात तो का म्हणे पापी हे रोगाची या रूपी रोगाच्या रूपाने ते पाप त्याच्याजवळ येत असतात म्हणून तो गोबर आहे काकड्यामध्ये वर्णन करतात भोगे रोगा जोडून या दिले आणि का हरोची का होता दास नाही का कुलवान मनुष्याला अधपतनाचं भय आहे संपत्ती वाहनाला राजाचं भय आहे ज्याच्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे आणि कंपनी आहे आणि कारखाने आहे अब्जाधीश रुपयाची असणारी स्विच बँकेमध्ये ज्याचे खाते आहेत आता त्याच्या पाठीमाग एक असणारी बाई लागते काय नाव आहे तुम्ही नाही ओळखलं वाटतं त्याच्या पाठीमाग आता ईडी लागते म्हणजे ती ईडी कोण सोडतं बरं तर ती असणारी राजा सोडतो राजा पण सामान्य नाही बरं का आले देवाजीच्या चेहवाला पंतप्रधान झालाय आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना तो का म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा भगवंताच्या जर मनात आला तर कोणाचं सुद्धा काय करण्याचं सामर्थ्य या भगवंतामध्ये आहे म्हणून महाराज सांगतात संपत्ती वाहनाला राजाचं वय आहे मुद्दा नंबर 4 मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं वय आहे कधी बोलत दारिद्र्य येईल म्हणून सांगता येत नाही माझी असणाऱ्या सावता भावांचा एक अभंग आहे सर्वांच्या पाठातला अभंग आहे कोणी दिवशी बैसोनी हत्तीवर कोणी दिवशी पालकी सुभेदार कोणी दिवशी पायांचा चाकर चालत जावी कोणी दिवशी बैसोनियाची मन कोणी दिवशी घरात नाही धान्य कोणी दिवशी द्रव्याची साठवण कोटी साठवावे म्हणून श्रीमद भगवद्गीता जगाला शांतीचा मार्ग देण्याकरता एक असणारा छोटासा उपदेश करते अरे जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल जर तुम्हाला सुखी जर राहायचं असेल तर तुम्ही काय करा भगवंत सांगतात यदृच्छालाभ संतुष्ट द्वंद्वातीतो मत्सर ज्ञानोबर आहे त्या श्लोकावर चिंतन करत असताना गोड बोलतात सुखी संतोषाने यावे अरे तुम्ही सुखामध्ये सुख मानू नका दुःखामध्ये विषाद मानू नका उद्विग्न होऊन बसू नका जर तुम्ही सुखामध्ये सुख मानलं नाही दुःखामध्ये दुःख मानलं नाही तर तुम्ही कधी सुद्धा दुःखी होऊ शकणार नाही सुखी संतोषाने यावे दुःखी विषादाने भयावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी एक पुंडी होई आता सांगून जातो जर आपलं जीवन सुखी जर करायचं असेल तर काय करा ज्ञानोबराय सांगतात 12वा अध्याय उघडा 115 क्रमांकाची ओवी पा ज्ञानोबराय गोड बोलतात कुलधर्म चारी
विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी इदरी आहे. आपण आपल्या कुळधर्माचं आचरण करा. आपण ज्या परंपरेमध्ये जन्म घेतला, अरे माझे वाडवडील पंढरीची वारी करायचो, माझे वाडवडील कीर्तन ऐकायचे, माझ्या वाडवडिलांच्या गळ्यामध्ये माळ होती, अहो माझे आजोबा घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचायचे हो. मग जर तेच आचरण नातवानी जर केलं तर का सुखी होऊ शकणार आहे. कुळधर्माचा आळी विधी निषेध पाळी ज्ञानावर आहे बोलतात. मग सुखे तुझ सरळी दिदरी आहे. विठाला विठाला मुद्दा नंबर 5 बलवान मनुष्याला वैर्याचं भय आहे. आपल्या भारत देशामध्ये 1 नंबर असणारा त्या ठिकाणी पहिलवान होता. त्या पहिलवानाचं नाव आहे सतपाल. किती मोठा पहिलवान होता, खूप मोठा भलाढ्य पहिलवान होता. पण जर तो याला कदाचित महाराष्ट्रामध्ये कुस्ती खेळायला आला तर त्याला सुद्धा कोल्हापूरच्या युवराज पाटलाची भीती वाटत होती. म्हणजे कुठेतरी युवराज पाटलाचं भय वाटत होतं. म्हणजे बलवानाला सुद्धा आपल्या वैर्याचं भय आहे. मुद्दा नंबर 6. मुद्दा नंबर 6 भावना आपल्या सर्वांच्या डोक्यावर बसतोय. पारिकांनी नाही का, रूपवान मनुष्याला म्हातारपणाचं भय आहे. हे असणाऱ्या धर्म मंडपामध्ये फक्त मला हात वर करून सांगा, आपल्या डोक्याची पांढरी झाल्यानंतर काळी कुणी केलं? त्या बाबांनी केलं नाही बरं का. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला म्हातारा होण्याचं काय आहे, भय आहे. म्हणून का पांढरी झालेली काळी करतात, जे करू नाही ते करतात. पण कशामुळे बरं? आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे महाराज सांगतात म्हातारपणाचं भय लागलेलं आहे. मुद्दा नंबर 7 लवकर पाहिजे, वेळ कमी आहे. शास्त्राला वादाचं भय आहे, तसं गुणवानाला दुर्जनाचं भय आहे. कलाची संगती उपयोगाची नाही. खळाची संगती उपयोगाची नाही. आपण अपाय म्हणून गुणवान मनुष्याला महाराज सांगतात दुर्जनाचं भय आहे. तसं प्रत्येकाच्या पाठीमाग, प्रत्येकाच्या या देहाला, प्रत्येकाच्या शरीराला एका गोष्टीचं भय आहे. ती असणारी गोष्ट म्हणजे काळ ही आहे. म्हणजे प्रत्येकाला काळाचं भय आहे. घडी घडी काळ वाटयाची अजून किती आहे अवकाश. काळाची उडी पडेल म्हणून तुकोबराय सांगतात जव काळ असे दोरी ठेला तव तू हरी गुण ऐक वैला मनी भाव धरोनिया बोला आयुष्य जात आहे पा काळ जगतसे महा सोयीताचा घोरवा ध्यानी रहा श्री हरीच्या धनदारा पुत्र जन. मला सांगतात त्या ठिकाणी संत चरणी भाव धरा, क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता भरा, याची करा बापांनो. पण जीवाला वय आहे काळाचं. विठाला विठाला विठाला. आमच्या साधू संतांना मनोकर्माचं सुद्धा भय नाही. चला पुढे. विषयांचं सुद्धा भय नाही. संतांना मायेचं सुद्धा भय नाही. आणि आमच्या साधू संतांना या काळाचं तर भय नाहीच नाही. कारण आमच्या साधू संतांनी जगाकाळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे. अशा साधू संतांना या जगामध्ये, या विश्वामध्ये, नवे नवे या त्रैलोक्यामध्ये कशाचंच भय नाही. अभंगाचं पहिलं चरण. आम्हा हरीच्या दासा काही Hare
आम्हा हरीच्या दासा, पण कोणाला भय नाही महाराज सांगतात. आम्हा हरीच्या दासा काही जे असणारे हरीचे दास आहे ना, त्या हरीच्या दासांना फक्त भय नाही म्हणजे आपल्याला भय आहे. मग आम्ही हरीचे दास आहोत का? मग आपण हरीचे दास आहोत का हे तपासून घेण्याकरता कुठेतरी माझ्या तुकोबारांची नाट वाचा. तुकोबाराय सांगतात हरीचं दास होण्याकरता काय साधना करावी लागेल. तुकोबाराय 38 क्रमांकाच्या नाटामध्ये बोलतात, हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस, होनी राहती उदास बळकट कास भक्तीची. कोणते हरीचे दास कसे राहतात? उदास राहतात. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. आता एका एका पदावर जर चिंतन करायचं म्हटल्यानंतर वेळ खूप जाईल, पण ते असे हरीचे दास आहे ना, त्या संतांना बोलणं महाराज सांगतात, आम्हा भय चिंता नाही धाक. नाटामध्ये आहे बरं का, 21 क्रमांकाचा नाट आहे. देवतो देवातो आमचा कृपाळ भक्त प्रतिपाल दिनवत्सर मायतो माऊली स्नेहाल बाल सकल चालविसी. त्या नाटामध्ये तुकोबराय वर्णन करतात, अरे आम्हाला हरिदासांना भयच नाही. पण बोल कशाच भय नाही त्या चरणामध्ये सांगतात, जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक आले सकळी गवैकुंठ. ज्ञानदेवा फुल नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ गेले असे. अरे म्हणून आमच्या संतांनी सगळीकडे वैकुंठ करून टाकलं. म्हणून त्या साधू संतांना आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, म्हणजे संतांना काळाचं सुद्धा भय नाही. जेव्हा स्वानंद सुखवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज पंढरपूरला आले आणि आल्यानंतर पांडव महाराजांच्या बरोबर आल्यानंतर चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा, चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे जोग महाराजांनी. बाबा तारीख आहे का? आणि मग भावना पंढरीनाथाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली. वाळवंटामध्ये कीर्तन ऐकावं म्हणून त्या ठिकाणी पंढरीच्या वाळवंटामध्ये आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये कुस्त्यांचा आखाडा भरायचा. काय भरायचा? कुस्त्यांचा आखाडा भरायचा. कोणतरी परराज्यातला पहिलवान आला, अरे भाऊ त्या पहिलवानानं आपल्या सर्व पहिलवानाला चितपट केलं. सगळीकडे हाकार सुटला, जोड मिळे ना, कोण कुस्ती खेळणार म्हणून त्या ठिकाणी त्या पहिलवानाकडे पाहिल्यानंतर सर्व आपल्यातले पहिलवान गार व्हायचे. कोणी सुद्धा लंगोट लावायला तयार नाही. कोण कुस्ती खेळणार? अरे पंढरीच्या चंद्रभागेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा आपल्या पंढरपूरचा स्वाभिमान आणि अभिमान कोण राखणार? प्रश्न पडला सर्व वारकऱ्यांना, कुस्ती असणाऱ्या पाहणाऱ्या लोकांना. पण पांडव महाराजांना ती थोडी चावल लागली आणि पांडव महाराजांनी सहज विचारलं जोग महाराजांना. जोग महाराजांचं नाव आहे विष्णुबा. विष्णुबा खेळता का कुस्ती? असं म्हटल्यानंतर, हो दादा जर तुमची आज्ञा असेल. श्री गुरु सारिका इतर आमचा लेखा कोणतरी. जेव्हा आपले गुरु आपला अंगीकार करतात ना, तर आपले गुरु काय करतात? अदनी गातरी या हरळ होती अमृताची तांदूळ तया परी श्री गुरु करीते अंगीकारू ते होणे ठाके संसारो मोक्षमय आगवा ही असो दिटी जयावरी झळके या पद्म करू माता पारुके तो जीवची परी तुके महिषेशी. म्हणून दादांकड पाहिलं पांडव दादांकड आणि पाहिल्यानंतर गुरूंची आज्ञा मिळाली. कुस्तीला लंगोट लावला. किती जो महाराज मोठे पैलवान असतील, काय जो महाराजांचं भलदंड शरीर असेल, काही ताकद असेल, काही शक्ती असेल, अरे काही सामर्थ्य असेल, असं चरित्रामध्ये वर्णन आहे. जोग महाराजांच्या मातेला एकदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊसाचा रस पिण्याची इच्छा झाली. अरे विष्णू मला ऊसाचा रस प्यायचा आहे. मग जोग महाराजांनी काय करावं? ऊस घेतले आणि चरख्यामध्ये गेले का? नाही म्हणून काय केलं बारीक आहे का? जोग महाराजांनी 4-5 असणारे ऊस घेतले, खाली मोठा असणारा पेला ठेवला. अरे जसं आपण त्या ठिकाणी कपडा पिळावा तसे कडा ऊस पिळे आणि आईला आपल्या असणाऱ्या आईला ऊसाचा रस पिण्याकरता दिला. आपलं कसं काय बाबा? आपल्याला पॅन्ट जरी पिळायची म्हटलं तरी म्हणावं लागतंय, होय पिळू लागते काय पिळायचं म्हटल्यानंतर सुद्धा. म्हणून त्या ठिकाणी जोग महाराज बरं दंड शरीर आहे. कुस्तीला सुरुवात झाली. अरे हजारो वारकरी मंडळी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ती कुस्ती पाहत आहे. सद्गुरु जोग महाराजांनी गुरूंचं स्मरण करून, ज्ञानोबरायांचं स्मरण करून
म्हणून त्या ठिकाणी कुस्तीला सुरुवात केली. जोग महाराजांनी असा काही डाव टाकला की त्या पहिल्या डावामध्ये त्या पर्वतातल्या पहिलवानाला आसमान नाचवलं आणि आसमान नाचवल्यानंतर तो असणारा आभारी डाव टाकला. आणि त्या काळामध्ये 125 वर्षापूर्वी जोग महाराजांची मिरवणूक असणारी पंढरपूरमध्ये निघालेली आहे. आणि निघाल्यानंतर जोग महाराज एका महात्म्याच्या दर्शनाला गेले मिरवणुकीमधून. तेव्हा त्या महात्म्याचं नाव आहे वैकुंठवासी गुरुनामगुरु प्रातस्मरणीय सद्गुरु गंगागिरी महाराज सरलावेटकर. गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला गेले आणि गंगागिरी महाराजांनी असं वर पाहिलं आणि थोडं स्मित हास्य केलं, थोडं हसले. जी शहाणी माणसं असतात, जी ज्ञानी माणसं असतात, जी जाणती माणसं असतात, त्यांचं असणारं बोलणं सुद्धा मोजकं असतं, त्यांचं पाहणं सुद्धा मोजकं असतं, त्यांचं चालणं सुद्धा मोजकं असतं आणि त्यांचं हसणं सुद्धा. जोग महाराजांनी विचारलं गंगागिरी महाराज मी तुमच्या दर्शनाला आलो, तुम्ही का हसला? तेव्हा गंगागिरी महाराज सांगतात जोग महाराज तुम्ही एका पैलवानाला चितपट केलेला आहे, पण तुम्हाला अजून एक पैलवान चितपट करायचा बाकी आहे. तेव्हा सद्गुरु जोग महाराज विचारतात गंगागिरी महाराज असा कोणता मोठा पैलवान आहे की त्याला आता चितपट करायचं बाकी आहे? तेव्हा गंगागिरी महाराजांनी सांगितलं तो काळ नावाचा पैलवान आहे. अहो जेव्हा तुम्ही त्या काळ नावाच्या पैलवानाला चितपट करताना तेव्हाच काळ सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल. चरित्र मला सर्व सांगायचं नाही. तिथून पुढे जोग महाराजांनी आपल्या परमार्थिक साधनेला प्रारंभ केला आणि प्रारंभ केल्यानंतर ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं आणि समाधीवर मस्तक ठेवल्यानंतर मनोजी असणारे ज्ञानोबाराया जगावर दया करतात अशा ज्ञानोबारांनी समाधीमधून प्रगट होऊन माझ्या जोग महाराजांवर असणारा वर हस्त केला. विठाला 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 शेवटच्या काळामध्ये काळावर विजय प्राप्त केला. निरामने ज्यांच्या नामे करिता घोष नातळती दोष खरी काळाचे असे कोण संत आहेत बरं ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कला अशा संतांना आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. पण कशामुळे भय नाही बरं महाराज? तो असणारा विश्वाचा परमात्मा अनंत कोटी अखिल गुण निदान माझा पांडुरंग परमात्मा अरे त्या भक्ताच्या संकटामध्ये धावून येतो आणि नुसता धावून येत नाही तर त्या संकटाचा असणारा निर्मूलनच करून टाकतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. देव
त्या दिवासी आठविती. पण तो परमात्मा भावांनो मागे कुणाच्या उभे राहिला, पुढे कुणाच्या उभे राहिला. तो कोबरायत बोलतात देव उभा पहिल्यांदा मागे नंतर पुढे, पण मागे कोणाच्या उभे राहिला, मागे उभे राहिला वर्ण माझ्या द्रौपदी मातेला वस्त्र पुरवण्याकरता. कौरवी पंचाली सभी माझी अनिली, वस्त्रे रणवस्त्री कैसी झाली माऊली. पण पाठीमागे उभा राहून माझ्या परमात्म्यानं वस्त्र पुरवले नाही, तर तो माझा परमात्मा वस्त्रच झाला. जैसा केला तैसा होय, हे सुद्धा चरण लागते. जैसा केला तैसा होय. भगवंत द्रौपदी मातेच्या त्या ठिकाणी पहिल्यांदा मागे उभा राहिला आणि पुढे कोणाच्या उभे राहिला बरं. ज्ञानोबराय बोलतात पायको पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पंचजन्य अस्फुरीला आवळीला आजी. आम्हा गाडी पाठीकडे तुकोबराय बोलतात आपण कडे काळाची वेळे, सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची गोटी. भगवंत माझ्या अर्जुना करता दादांनो त्या ठिकाणी पुढे उभा राहिला आणि पुढे उभा राहून काय केलं, युद्धाचे असणारे सर्व भावना त्या ठिकाणी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजय भूतीर दुर्वा नीतीर मधीर मम चंद्र तेथे चंद्रिका शंभो तेथे अंबिका संत तेथे विका असणे की जे ज्या ठिकाणी भगवंत आहे ना, ज्या ठिकाणी माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे त्या ठिकाणी यश नक्की येणार, त्या ठिकाणी असणारा विजय हा निश्चित होणार. म्हणून भगवंताने अर्जुनाच्या पुढे उभं राहावं. देव उभा मागे पुढे, नुसता मागे पुढे उभा राहीत नाही तर उगवे कोडी संकट, ऐसिया संकटाची संधी गाव घालावी कृपानिधी. तुकोबराय नाटामध्ये बोलतात तुका म्हणे माझी बलबुद्धी सकळ सिद्धी पाय तुझे. कोणाकोणाच्या संकटामध्ये माझा परमात्मा धावून गेला हो. अहो माझ्या ज्ञानोबरायची भिंत ओढण्याकरता गेला, बरोबर ना. ज्ञानियांची भिंत अंगे ओढी. माझ्या सावता महाराजांना परमात्मा शेतामध्ये खुरपू लागला, माऱ्या सावत्याच माझा परमात्मा चोकोबरायला मेलेली ढोर ओढू लागला. चोक्या मिळ्या संगी ढोरी ओढी. माझा परमात्मा म्हणून नरहरी महाराजांकरता नरहरी सोनारा गड ढोंगो लागे. माझा पांडुरंग परमात्मा सज्जन कसाया विकू लागे माणूस चर्मरंगो लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेवे. भक्तांवर असणारे अनंत संकटातून सोडवण्याकरता माझा परमात्मा जातो. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी न लगते सायास जावे मनंतरा सुखी नारायण. पण अशी भक्ती करा, असा परमार्थ करा, अशी भगवंताची सेवा करा की तो परमात्मा नित्य नियम नामिती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ असा नित्य नियम करा, अशी असणारी भक्ती करा. म्हणून महाराज सांगतात नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी हरी त्यांच्या. ज्या घरामध्ये मला सांगायचं आहे भगवंताचं नामस्मरण चालू आहे, ज्या घरामध्ये हरिपाठ चालू आहे, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जात आहे, ज्या घरामध्ये आज माझ्या हनुमंतरायाचा परम पवित्र दरबार आहे, त्या हनुमंतरायाची हनुमान चालीसा ज्या घरात म्हटली जाते ना, त्या घरामध्ये काही काही संकट येत नाही. कारण संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरो हनुमत बलबीरा. जो यह पढ़ी हनुमान चालीसा होय सिद्धिसा की गौरीसा. भूत पिशाचक निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा. जपत जपत हनुमंत जपत निरंतर हनुमत वीरा. अष्ट सिद्धि नव निधि के दाता बसवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा हो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे. म्हणजे तुम्ही देवाचं स्मरण करा, तुमच्या संकटच येणार नाही. विठाला 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 विचार केला कलियुगाचा, कलियुगामध्ये कोणाला हरिपाठ म्हणूशी वाटत नाही. घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण नाही, कुठे पाहून आपल्या मुलांना चांगले संस्कार नाही. अधिकारचा काळ अत्यंत भयंकर झालेला आहे. नामस्मरण भक्ती ज्ञानेश्वरी वाचन लोकांना कंटाळा येतो. हे कशा करता टिकून ठेवायचं, कारण आपली असणारी परंपरा ही जर शुद्ध जर करायची असेल तर ज्ञानदेव म्हणे नाम जपा. हरीची परंपरा त्याचे त्याचाच असणारा कुळ
अनुभव सुद्धा आहे. एकदा मी सातारा भागामध्ये कीर्तनाला गेलो आणि सातारा भागामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी जाण्याकरता बाबा थोडा उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर लोकांनी सांगितलं महाराज 9 ते 11ची वेळ आहे, 9 वाजून गेलेले आहेत, भोजन आता करताल का? नंतर त्यांना सांगितलं आता इतका वेळ झालेला आहे, 1000-2000 या समाज या ठिकाणी थांबलेला आहे, आपण भोजन कीर्तन झाल्यानंतर करू. मग त्या ठिकाणी सुंदर असणारा स्वयंपाक आमच्या महाराज 4-5 महाराज लोकांकरता आजीने केलेला आहे. स्वतः असणारी वारकरी नाही, सुंदर असणारा स्वयंपाक केलेला आहे. पहा त्या ठिकाणी असणारा परिसर बदलला, जिल्हा बदलला की वेश बदलतो, भाषा बदलते, त्या ठिकाणचा थोडा थोडा आहार सुद्धा बदलतो. बरोबर ना? आपल्या भागामध्ये आल्यानंतर जास्त भात मिळतो, बरोबर ना? तसं प्रत्येक भागामध्ये भाजी वेगळी असते. तशी त्या भागामध्ये शाक नावाची भाजी प्रसिद्ध होती आणि ती असणारी शाक नावाची भाजी त्या ठिकाणी त्या आजीने केली होती. पण ती भाजी इतकी तिखट केली, किती तिखट केली. शाक खाऊन महाराज लोक सर्व झाले प्याक, गावाच्या घरात चालू झाल्या. तेवढ्यात आजीची विचारायची काय, महाराज तुम्हाला आई वडील आहेत का? आजीला सांगितलं अजून भाग्यवान आहे तो खरं बाबा आई वडील आहेत. त्या ठिकाणी आजी महाराजांना विचारलं आजीनं, महाराज तुम्हाला किती भाऊ? आजीला सांगितलं जर या तुमच्या बाजूतून वाचले तर 2, नाही तर म्हणलं आता एकच नाही. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा आजीला विचारणं भाग पडलं, आजी तुम्हाला किती मुलं? आजीने सांगितलं महाराज मला 3 मुलं. म्हणलं काय करतात? अहो महाराज दोघांचं नाही चांगलं चाललंय हो, पण एकाचीच नाही काळजी वाटते. अहो मला करतात तरी मला काय सांगा? आजीने सांगितलं महाराज पहिला असणारा वकील आहे, त्या ठिकाणी पायामध्ये बोट घालतोय, कोट घालतोय, सूट घालतोय, कोर्टामध्ये जातोय, खऱ्याचं खोटं करतोय, खोट्याचं खरं करतोय, समाजाचा घरी तणकून पैसा घेऊन येतोय. तो कोण होता? वकील होता. आजीला विचारलं दुसरा काय करतोय? आजीने सांगितलं दुसरा डॉक्टर आहे, त्या ठिकाणी खूप मोठं हॉस्पिटल आहे, ऑपरेशन करतोय, बऱ्याच जणांचे आजार बरे करतोय. आणि कोरोना सारखा काळ आला की समाज असणारा इंजेक्शनामध्ये 2 हाणतोय. तो होता डॉक्टर होता. पण आजीनं असं विचारलं दुसऱ्याचं कसं काय चाललंय? आजीनं सांगितलं महाराज दुसऱ्याच लई जोरात चालले. आजीला विचारलं मग तिसरा काय करतोय? अहो महाराज त्याचीच लई काळजी वाटते. पण सांगा ना काय करतोय? तेव्हा आजीने सांगितलं महाराज तुमच्या सारखाच बोंबलं थिंतोय. तो कोण होता? बाबूराव महाराज, गणेश महाराज. तो कोण होता? बाबूराव महाराज. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन वक्तव्यतः सर्व रंमत परित्यागी ह्या बैठकीत होता बरं का तो. जयाच्या काही पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखासी चढावा जयाच्या सिनारे वनभक्ती. परमार्थ लोकांना गोड वाटत नाही, पण आमचे गुरुवर एक गोड वाक्य सांगायचे, म्हणून शरीराला जर ताप आला की अन्न गोड लागत नाही, तसं आपल्या अंतःकरणामध्ये पाप आलं की देवाचं नाम गोड लागत नाही. विठाला 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 पण त्या परमात्म्याने आपल्या संकटाच्या काळी उभं राहावं याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नाम ढोबा विठोबा
संकट मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आली आघात निवारावे. तो परमात्मा काय करतो? भक्ताच्या संकटातून भक्ताला सोडवतो. अहो माझे श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबराय 3 डोंगर भजनाला जायचे. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडा डोंगर. पण जाताना आईसा विचारायच्या, महाराज तुम्ही कधी घोराड्यावर जाता, कधी भामचंद्र जाता, कधी भंडाऱ्यावर जाता, पण नेमकी भाकरीची सुरी कोणत्या डोंगरावर घेऊन यायची? तेव्हा माझ्या तुकोबरायनं सांगावं, अगं जे देऊच्या पुढे निघाल्यानंतर 3 वाटा फुटतात, तू प्रत्येक वाटेला कान लावायचा. काय लावायचा बाबा? कान लावायचा. ज्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत असेल ना गजेजी, त्या वाटेने तू यायचं. काय बोलणं, तुकोबरायांचा भजनाचा अधिकार होता. तुका म्हणे येते भजन प्रमाण. काय तुकोबरायांचं भजन देवाला आवडत असेल, काय बोलणं तुकोबरायांचं नामस्मरण देवाला आवडत असेल, काय बोलणं तुकोबरायांचा अधिकार असेल. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय अधिकार होता महाराजांचा. अहो तुकोबरायच्या हस्त्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. तुकोबरायच्या कीर्तनामध्ये मेलेला मुलगा जिवंत होऊन टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणू लागला आणि आपली चालू कीर्तनामध्ये तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत. बरोबर ना? पण तसं म्हणत त्या ठिकाणी तुकोबरायांचा अधिकार होता. विनोद भाग सोडून द्या. आई साहेब एक दिवस भाकरीची असणारी सुदरी घेऊन निघाल्या. प्रधानो निघाल्यानंतर भंडारा डोंगरावर जात असताना घनदाट जंगल लागलेला आहे. आठवा तुम्ही 400 वर्षापूर्वीचा काळ, म्हणून 400 वर्षापूर्वीचा काळ. खूप घनदाट जंगल आहे. जाताना आईसाहेबांच्या पायात कुठली आलेली दादांना चप्पल, पायामध्ये काटा मोडला. बोनो पाय असणारा रक्त भंबाळ झालेला आहे. काय करावं, काटा निघत नाही. बोनो 11:15 वाजले, 11:30 वाजले, 11:45 वाजले. नेहरीची वेळ झालेली आहे महाराजांची. इकडं माझा असणारा परमात्मा न सांगता तुम्हा विश्वी विश्वंभर परिहारची न लगे, न सांगता कळी अंतरीचे गुज. आता तुझी लाज तुझ देवा. देवाला लाज असते भक्ताची, साधा वया भक्ती गाज नाही लाज धरीत. म्हणून लाज धरत नाही परमात्मा. परमात्मा विटेवर शांतपणे उभा राहिलेला आहे. विटेवरी नीट आनंदाचा गंध. रुक्मिणी आईसाहेब जवळ आल्या. देवा आज 11:15 वाजले, 12 वाजत आले, पण तुम्ही आज नैवेद्याकडे पाहत सुद्धा नाही हो देवा. तेव्हा देवानं सांगितलं, अगं आज माझ्या तुकोबरायला भाकर पोच झाली नाही, भाकरीची सुदरी पोच झाली नाही. कारण देव दयाल दयाल करी तुकयाचा संभाळ. माझा परमात्मा त्या ठिकाणी माझ्या तुकोबरायचा संभाळ करत होता. अगं कस काय बरं, काय झालं? त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, काहीतरी संकट आलं असेल. उगवी कोडी संकट. मग तुम्ही काहीतरी त्या संकटातून सोडण्याकरता तोडगा काढा. त्या ठिकाणी जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडले आहे. मग त्या ठिकाणी काटा जर काढायचा असेल देवा, तर तुम्हाला आता गुराकी व्हावं लागेल. जैसा केला तैसा. या मुद्द्यावर आपण बोलत आहे. माझा परमात्मा त्या ठिकाणी गुरु राखण्याचा गुराकी झाला हो. हातामध्ये काठी घेतली. परमात्म्यानं डोक्यावर पागोट आहे, खांद्यावर भवन घोंगडी आहे. काठी टेकवत जगाचा चालक मालक प्रतिपालक जेने हे विश्व निर्मिले, मनुष्य देवा संस्था केली. 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपल्या माझा पांडुरंग परमात्मा गुराक्याच्या रूपानं जैसा केला तैसा. आई कामा या ठिकाणी बसला. बाबा दिसत नाही का एवढा पाय रक्त बंबाल झालाय. भवनात गुराकी रूपी बाबानं म्हणावं, आई पायामधला काटा काढू का? आईनं म्हणावं, बाबा तुमचं खूप वय झालंय व तुम्हाला काटा दिसायचा नाही. कोणाला म्हणती? ज्या बाबांना अरे भल्या भल्यांचे काटे काढले, एवढा छोटासा काटा काढाय काय देवाला चढे. करसीला तरी नव्हे काय, राईचा डोंगर पर्वत राय आपल्या करुणीची काय करी हो आई. मजवरी तुकोबराय नाटामध्ये बोलतात. अरे परमात्म्यानं गुराकी रूपी बाबांना त्या ठिकाणी आईला सांगितलं, आई काळजी करू नका, मी काटा काढतो. पाय असणारा वाहन त्या ठिकाणी आपल्या गुडघ्यावर ठेवला. काटा काढण्याकरता काय करावं लागतं? वाहन माझ्या पांडुरंग रूपी गुराकी रूपी बाबानं काय केलं? आपल्या तोंडातला थुंका कडावा, आईच्या पायाच्या काट्याच्या जागी लावा. नाही काटा दिसत म्हणून तेच असणार बोट. जैसा केला दहावे सोय धरून तेच बोट आपल्या तोंडामध्ये घालावं. देवई चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. आईच्या पायातला काटा काढला पण आईचं दुःख कुठेतरी हलकस झालं. उभी कोडे बाबा खूप लांबून आला
मग भावांनो त्या ठिकाणी चला थोडीशी भाकर देते. 2 भाकरी होत्या शिदोरीमध्ये. पहिली भाकर माझ्या तुकोबराला दिली, दुसरी भाकर भावांनो त्या ठिकाणी गुराती रूपी पांडुरंगा दिली. आणि असणारा गुराती रूपी पांडुरंग देव म्हणायचा, आई घ्या ना तुम्हाला जेवायला वाढून. हो ना, आई मनातल्या मनात म्हणायच्या आता शिदोरीमध्ये काहीच राहिलेलं नाही, काय आता वाढून घेतात. एक भाकर दिली तुकोबरायला आणि दुसरी भाकर दिली देवाला, गुराती रूपी बाबाला. आता त्या ठिकाणी काय घ्यायचं. पण हा बाबा चतुरातो गुण लावण्याचे कानी देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. म्हणून काय घ्या काहीतरी वाढून. आई म्हणायच्या आता टोपल्या तर काहीच नाही राहिलं, आता म्हणतोय काहीतरी घ्या. काय डोंबलं खातात काय खातात. पण देवानं म्हणावं आई पाना काहीतरी थोडस असेल. तेव्हा भावना हळूच असणार त्या ठिकाणी, थोडं असणार त्या ठिकाणी वस्त्र त्या ठिकाणी भावना दूर केलं. शिदोरीवर टाकलेलं भावना त्या ठिकाणी कापड दूर केलं. तर आहे तशा 2 भाकरी. काय केलं परमात्मा, काय केलं परमात्म्यानं. तसा तो परमात्मा आपला सुद्धा संभाळ करतो. सकळ जीवांचा तुझं मोकली ऐसे नाही, फक्त एकच करायचा ईशा स्थिती आहे. कौतुक तुपाई संचिताची एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आवडीने भावी हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्वाई नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा. म्हणून तुकोबरायाने सांगितलं आता परमात्म्याची कृपा आमच्या जीवनावर झालेली आहे. भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे. भगवंत आमच्या भक्तांच्या हरिदासांची सर्व कामे करू लागलेला आहे. अरे देवा अवतार कार्य आता संपत आलेला आहे. आता या ठिकाणी या कलियुगामध्ये सुखाने राहणार, आनंदाने राहणार. अरे पांडुरंगा गावो नाचो विठो तुझा करू अनुवाद. जिकडे पायी तिकडे सर्वमय गोविंद आनंदारे विठोबा झाला मजे मनी देखील लोचनी विठी सहित पावले देवा. अरे तुझ्या कृपेने आता सुखाने जीवन झालेलं आहे. आता दिवस चारी खेळी मिळी त्या ठिकाणी देवा तुझ्या कृपेने सर्व काही चांगलं चाललेलं आहे. म्हणून आता सुखाने राहणार आणि मुखाने असणारा विठोबाचं नामस्मरण करणार. अभंगाचं शेवटचं जग तुका
सुखी गावो मुखी विठोबा देवोबा मागी पुढे उगवी कोडी संकट. भगवंत सुद्धा आपल्याला या ठिकाणी संकटातून सोडू शकतो. फक्त तेवढा आपला परमार्थामध्ये विश्वास पाहिजे. तुकोबाराय नाटामध्ये बोलतात भांडवल गाठी तरी विश्वास. बारीक विश्वास किती त्या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणून बारीक ऐका. ज्या दगडाला माझ्या तुकोबारायच्या अभंगाची संगत पाण्यामध्ये 13 दिवस घडली. बारीक ऐका. ज्या दगडाने माझ्या तुकोबारायच्या अभंगाची संगत पाण्यामध्ये अभंगाची संगत केली म्हणून 13 दिवसांनी ती दगड सुद्धा पाण्यावर तरंगली. बरोबर ना. जडी दगडा सहित वया. ज्या दगडानं माझ्या तुकोबारायच्या अभंगाची संगत केल्यानंतर ती दगड सुद्धा पाण्यावर तरंगू शकतात. अरे बाबांता आपण तर चालती बोलती माणसं आहोत. आपण जर माझ्या तुकोबारायच्या अभंगाची संगत केली आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची संगत केली आपण का करणार नाही. फक्त आपला काय पाहिजे. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पहिलोबा दाता कटी कर ठेवण्या त्याचे पायी घाला मिठी मूल निघे जग जेठी भावा एकासाठी म्हणून देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणावर ज्ञानोबराय श्री तुकोबाराय त्या संस्थेमध्ये काही थोडंफार शिकण्याचा 4 वर्ष योग आला. ती संस्था म्हणजे स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज. आता मी तुमच्या समोर जे काही 1-1.5 तास बोलू शकलो ते आमच्या जोग महाराज संस्थेतील सर्व गुरुवर्यांची कृपा आहे. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा गुरुवर्यांच्या चरणावर आपल्या सर्वांचं असणारं त्या ठिकाणी अधिष्ठान आपण ज्यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं परमार्थ केला. बारीक ऐका. कीर्तन सांगावं कोणी, ज्ञानेश्वरी प्रवचन करावं कोणी आणि खऱ्या अर्थानं नित्यनेमाचं भजन म्हणावं कोणी. तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 3 महात्म्यांची नाव समोर यायची. कीर्तन सांगावं वैकुंठवासी गुरुनामगुरु प्रातस्मरणे धुंडा महाराज देगलूरकरांनी. ज्ञानेश्वरीवर प्रवचन सांगावं वैकुंठवासी गुरुनामगुरु प्रातस्मरणे दांडेकरवांनी. आणि या महाराष्ट्रामध्ये नित्यनेमाचं भजन म्हणावं कोणी तर एका महात्म्याचं नाव समोर यायचं तर ते म्हणजे संत श्रेष्ठ कोंडाजी पाटील. अशा महात्म्याच्या परिसरामध्ये हरी भजनी दवळीली जग सुखविला लाग कलिकालाचा म्हणून झालेली सेवा अशा महात्म्यांच्या चरणाला सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. यदक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम जद भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरं ज्ञानेश्वर. सेवा समर्पित या ठिकाणी तुम्ही गेलेही वर्ष या ठिकाणी सर्व वारकरी मंडळींनी तुम्ही दिंडीमध्ये आमच्या गावावरून जाता म्हणून या ठिकाणी माझा सर्व असंख्य मातृवर्ग असंख्य असणारा पितृवर्ग तुम्ही आम्हाला जीव घालता त्या ठिकाणी मग तुमचे असणारे सर्व वारकऱ्यांचे पाय आमच्या त्या ठिकाणी घरी लागतात आमच्या गावी लागतात. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय आम्ही काय करावं फक्त येथून या नुतो माता मना वाचून सर्वता होई बळकट माझ्या मनातुरे धीट असे सर्व साधू संतांची वारकऱ्यांची सेवा आमच्या गावी या ठिकाणी तुमची खऱ्या अर्थानं घडत असते आणि म्हणून या ठिकाणी नावं घेण्याजोगती सर्वांची आहे. सर्व सेवा करणारी वारी मधले त्या ठिकाणी सर्व पाठ चेहरे पाठ आहे सर्व वारकरी मंडळी आहे. पण अगदी 1-1.5 महिन्यापूर्वी सर्व आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व अन्नदातांच्या वतीनं सर्व देणगीदारांच्या वतीनं हरिभक्तीपरायण आपले असणारे दिंडी चालक हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा डावकर त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आपल्या पालखी सोहळ्याचे असणारे विनेकरी आदरणीय बबन महाराज डोकरे रामदासजी महाराज मते असे सर्व वारकरी मंडळी म्हणून आल्यानंतर बाबांनी काय फेटा घातला असं वाटतं काय म्हणून ही फेटा बांधाय फक्त आपल्यालाच येते. बाबांनी इतका फेटा गोड बांधला टाळे वाजवायला त्यांच्याकडे. बबन महाराजांनी सांगितलं की आमच्या दिंडी सोहळ्याचे त्या ठिकाणी ते संयोजक आहे म्हणजे त्या ठिकाणी आकर्षण म्हणले आकर्षण करणारे तेच आहे.
असे होऊन या ठिकाणी गोड मंडळी वारकरी मंडळी आहे विनेकरी बहुत चोपदार महाराज ज्यांचा मृदुंग ऐकून आपण सर्व तृप्त झालो असे असणारे मृदुंग अलंकार मृदुंग महर्षी रोहनजी महाराज काळे त्याचबरोबर हरिभक्तीपरायण संगीत अलंकार संगीत विशारद माझ्यावर या ठिकाणी छोट्या भावाप्रमाणे प्रेम करणारे हरिभक्तीपरायण या ठिकाणी गणेशजी महाराज देशमुख आणि हरिभक्तीपरायण ज्या महात्म्याचं कार्याचं कीर्तन आहे असे असणारे गुरुवर्य सुदाम बाबा बनकर महात्म्याची असणारे या ठिकाणी पुतणी आहे हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज बनकर टाळेवाला त्यांच्या करता सर्व वारकरी मंडळी वेळ या ठिकाणी झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो सुंदर असणारी आमची सखाराम दादांची माहिती टीम दादांना सुद्धा धन्यवाद देतो या ठिकाणी शूटिंग करणारे दादा या ठिकाणी संकेत दादा गांजवे दादांनी सुद्धा या ठिकाणी उत्तम प्रकारची शूटिंग केलेली आहे म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो असंख्य असणारा माझा मातृवर्ग असंख्य असणारा माझा पितृवर्ग आणि आमच्यावर आलेले आपल्या दिंडी सोहळ्याच्या अन्नदाते हनुमंत बाबा खोरे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल